धन्यवाद मॅडम. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री मुक्तानंद कॉलेज गंगापूर येथील इतिहास विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानामध्ये मला या ठिकाणी निमंत्रित केलं. मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम सरनाईक सर, व्हाइस प्रिन्सिपल व इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर वैशाली बागुल मॅडम, दुसरे उपप्राचार्य डॉक्टर टी पवार सर, IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर VB जाधव सर, आचार्य सर राहुल चव्हाण सर आणि डॉक्टर विष्णू वावटुळे सर, या सर्वांचे मी या ठिकाणी सर्वप्रथम धन्यवाद. मित्रो, आजचा जो आपला विषय आहे तो आहे रिसोर्सेस ऑफ एन्शियंट हिस्ट्री, म्हणजेच प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या साधनांवर ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येते की इतिहास म्हटलं की इतिहासाची साधनं महत्त्वाची आहे. नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. आता इतिहास लिखाण जे आहे, आपला जो इतिहास आहे हा असा व्यवस्थित सूत्रबद्ध लिहिलेला आपल्याला आढळत नाही. मॅक्स मुलर सारखा इतिहास की भारतीय जे आहेत या भारतीयांना इतिहासच नाही, त्यांनी इतिहास, परंतु भारतीयांनी इतिहास लिहिला, परंतु पाश्चात्य इतिहासकारांच्या निकषावर जे काही त्यांचे पाश्चात्य इतिहास पद्धतीचे लिखाण पद्धतीचे नियम आहेत त्याच्यावर तो आधारित नसेल. परंतु भारतीयांनी इतिहास लिहिला असं नाही. इतिहास भारतीयांनी जे ग्रंथ लिहिलेत ते धर्मग्रंथ या दृष्टिकोनातून लिहिलेले आपल्याला दिसतात. त्यामध्ये सुद्धा इतिहास दडलेला आहे, परंतु आधुनिकच्या निकषावर ते ग्रंथ आपल्याला उतरताना दिसत नाहीत. इतिहासाच्या लेखनाची साधनं यावेळेस ज्यावेळेस आपण विचार करतो लक्षात येते की इतिहासाचे साधन म्हणजे ज्याच्या सहाय्याने आपण इतिहास लिहितो त्याला आपण म्हणतो. इतिहासाच्या एखाद्या पैलूचा, प्रत्यक्ष इतिहासाचा ज्याच्या आधारावर लिखाण होते त्याला आपण इतिहास म्हणताना, म्हणजे इतिहास लिखाण ज्याच्या आधारे आपण करतो त्याला साधन आपण म्हणतो. तर हे जे इतिहासाचं साधन, या इतिहासाच्या साधनांचा जर आपण विचार केला तर व्यक्ती, समाज आणि काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यावर आधारित असावा लागतो. या पुराव्यांनाच आपण इतिहासाची साधनं म्हणतो. आणि त्या इतिहासाची जे काही प्रकार आहेत त्यामध्ये आपण मुख्यत्वे पाळतो लिखित साधन आणि भौतिक साधन असे मुख्य दोन आता दिसतो. आता लिखित साधनांमध्ये जर पाहिलं आपण तर राजदरबारातील कामकाजाची कागदपत्र असतील, न्यायनिवाडे असतील, ग्रंथ असतील, चरित्र असतील, वंशावळी असेल, शकावली असेल, परदेशी प्रवाशांची वर्णन, पत्रव्यवहार असतील, खलिते असतील, बखरी असतील, तवारिका असतील, या सर्व आपण लिखित साधन म्हणतो. जे लिखित साधन आहेत त्याच्या आधारावर आपण इतिहास लिहित असतो. आता भौतिक साधनं कोणती? तर स्मारके, इमारती, लेणी, ताम्रपट, नाणी, शिलालेख या गोष्टीला आपण भौतिक साधनं म्हणतो. त्यानंतर मौखिक साधने. मौखिक साधनांचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्या माहिती आहे समाजामध्ये काही लोकगीतं असतात, पोवाडे असतात,
लोककथा, प्रवास वर्णने, मुलाखती, कलापथके, मेळे, जलशे ज्या समाजामध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मुखोद्गत पद्धतीने आलेल्या दिसतात. सुरुवातीला आपल्याला माहित आहे लेखन कला अवगत नव्हती आपल्याला, त्यामुळे सुरुवातीचं जे साहित्य निर्मिती झाली ती साहित्य निर्मिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही मौखिक पद्धतीनं आलेली आपल्याला दिसतो. ज्यावेळेस आपण वेदांचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की त्यांचा सुद्धा अभ्यास करताना सुरुवातीला ते मौखिक पद्धतीने दुसऱ्या पिढीकडे आलेले आपल्याला दिसतात. आणि हे आहे त्या साधनांचं वर्गीकरण आपण आपल्या इतिहासाच्या लेखनाच्या सोयीसाठी केलेलं आपण दिसतं. त्यामध्ये जर पाहिलं आपण साधनं, भौतिक साधना आणि मौखिक साधनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस लिखित साधनांच्या तुलनेने भौतिक साधना आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर विश्वास. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे भारताचा इतिहास सलग व्यवस्थित काही आपल्याला लिहून कुठं मिळालेला नाही आहे. तो अशा साधनांतून त्यांचे साधनांचा अभ्यास करून त्या ठिकाणी निर्माण करण्याचा किंवा लिहिण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, ते कार्य केलेलं आहे आपल्या इतिहासकारांनी. तर आपण जर पाहिलं तर इतिहासाचे आपण 3 भाग पाडतो, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. त्याचा एक प्रकार इतिहासाचा तो म्हणजे प्रागैतिहासिक कालखंड. ऐतिहासिक कालखंड आणि प्रागैतिहासिक कालखंड. आता आपण विचार केला तर प्रागैतिहासिक कालखंड म्हणजे तो कालखंड की ज्या कालखंडाची लिखित साधनं उपलब्ध नाहीत, ज्या कालखंडाची लिखित साधनं उपलब्ध नाही, ज्या कालखंडाचा अभ्यास आपण भौतिक साधनांच्या आधारे करतो त्या कालखंडाला आपण प्रागैतिहासिक कालखंड. की ज्या कालखंडात म्हणजे मानवाचा जो इतिहास आहे तुम्हाला माहिती आहे की ज्ञात इतिहास खूप मोठा इतिहास आहे आपला, लाखो कोटी वर्षाचा इतिहास आहे, पण आपल्याला इतिहास फक्त कणभर आहे. कितीतरी इतिहास अज्ञात असलेला आपल्याला दिसतो. तो इतिहास आपण जमा करण्याचा परंतु आपल्याला जे लिखित साधनं जी मिळालेली आहेत इतिहासाची ती फक्त 5000 वर्षापर्यंतची आपल्याला आढळतात. त्याच्या अगोदर होता माणसाचा इतिहास आहे. माणसाचा इतिहास म्हणजे काय? माणसाच्या प्रगतीची गाथा. माणसाची प्रगती जी आज आहे ती एकदम झाली काय? नाही. आधी मानव पाहतो की आज जी प्रगत अवस्था आपली प्राप्त झाली याच्यात आपल्याला लाखो अप्रगत अवस्थेत असलेला आपल्याला दिसतो की ज्या वेळेला त्याला लेखन कला सुद्धा अवगत नव्हती. मग त्या कालखंडाचा इतिहास जर आपल्याला उभं करायचा म्हटलं भौतिक साधनांवर अवलंबून राहावं लागते. आणि ही जी भौतिक साधना आहे त्याच्या आधारावर त्या कालखंडाचा इतिहास उभा करावा लागतो. कालखंड जो आहे याचं जे लिखाण आहे हे पूर्णपणे भौतिक साधनांवर झालेलं आहे. त्याची व्याख्याच आहे की ज्या कालखंडाचे लिखित साधनं उपलब्ध नाही, लिखित पुरावे नाही, तो इतिहास त्या कालखंडाचा इतिहास पुरातत्वीय भौतिक साधनांच्या आधारे आपण लिहितो त्या कालखंडाला आपण प्रागैतिहासिक कालखंड म्हणतो. यामध्ये आपण पाहतो अश्मयुग, पाषाणयुग जो आहे, या पाषाण युगात माणूस कसा जगत होता याविषयीची कोणती पुरावे आपल्याकडे उपलब्ध नाही. तर त्या मानवानं ज्या वस्तू वापरल्या त्या वस्तू भौतिक स्वरूपात आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत, ते भौतिक पुरावे झाले आहेत. त्यांचा अभ्यास करून आपण त्यावेळेच्या मानवाचं जीवन त्या ठिकाणी काही मानवानं भावभावना व्यक्त करण्यासाठी चित्र काढलेली आपल्याला सापडतात गुहेमध्ये, परंतु ते चित्रांचा अर्थ आपण लावू शकलो नाही. तसंच सिंधू संस्कृतीचा ज्यावेळेला आपण विचार करतो तर सिंधू संस्कृतीमध्ये लेखन कला अवगत होती. त्या ठिकाणी चित्रलिपी होती, नाण्यांवर आपल्याला चित्र काढलेली आढळतात, परंतु ती लिपी आपल्याला वाचता आलेली नाही. अजूनही आपण ते वाचू शकलेलो नाही. बऱ्याच इतिहासकारांनी ते वाचण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आपण वाचू शकलो नाही. त्यामुळे तो कालखंड सुद्धा प्रागैतिहासिक कालखंडामध्येच येतो. ज्या दिवशी ती लिपी वाचल्या जाईल त्या दिवशी
कालखंड आपला ऐतिहासिक कालखंडामध्ये येईल. का तर ज्या कालखंडात उपलब्ध आहेत अभ्यासासाठी त्या कालखंडाला आपण ऐतिहासिक कालखंड म्हणतो, आणि ज्या कालखंडाची लिखित साधन उपलब्ध नाही त्याला आपण पूर्वऐतिहासिक कालखंड. लिखित अगोदर मी तुम्हाला भौतिक साधनांवरच बोलेन. भौतिक साधनं जी आहेत इतिहासाची, भौतिक साधनं म्हणजे पुरातत्वीय साधन, आर्किओलॉजिकल सोर्स इतिहास लेखनाची. याचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर भौतिक साधन विश्वसनीय असतात. इतिहासाची भौतिक साधनं कशी आहेत? विश्वसनीय आहेत, त्यामध्ये कोणता बदल केला जात नाही. आपण जर पाहिलं हजारो वर्षापूर्वीपासून जमिनीच्या उदरामध्ये जे आपल्या पूर्वजांनी वस्तू वापरल्या आणि त्या काळाच्या ओघात पुरल्या गेल्या आणि अचानक त्या आपल्याला सापडतात, त्यामध्ये कोणताही बदल झालेला आपल्याला दिसत नाही, किंवा तो इतिहास त्याच्यावरून आपल्याला सत्य इतिहास माहिती आहे की सिंधू संस्कृतीचा शोध असाच अचानक लागलेला आहे, आणि या अचानक लागलेल्या सिंधू संस्कृतीचा सर्व इतिहास आपण पुरातत्वीय साधनांच्याच आधारे लिहिलेला आहे. सिंधू संस्कृतीमधील मानवी जीवन, त्या ठिकाणचं सामाजिक, धार्मिक, आर्थिक जीवन, स्त्रियांची स्थिती, एकंदरीत त्या ठिकाणचं जीवन आहे, याचा जो आज अभ्यास करतो आपण सिंधू संस्कृतीकालीन मानवाचा, तो कशाच्या आधारावर करतो? भौतिक साधनांच्या आधारावर. या भौतिक साधनांचा अभ्यास करून आपण त्या ठिकाणी ही त्या कालखंडाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. तर हे भौतिक साधनं जे आहेत, वस्तुरूप साधनं जे आहेत, हे कोणकोणती आहेत? तर आपण पाहू की गुहाचित्रे, मातीची भांडी, त्यावेळेला लोक जे वापरत होते ती भांडी आपल्याला जमिनीत अचानक सापडतात, तुटलेली असतील, फुटलेली असतील, ते खापरं सापडतात, त्याच्यावर काही चित्र काढलेले आहे, किंवा ती जी माती आहे ते बनवण्यासाठी ती कशा पद्धती याच्यावरही बराच अंदाज आपल्याला येतो. त्याचबरोबर मातीची शिल्प, त्याचबरोबर मणी, रत्ने, दागदागिने, दगडी शिल्पे, धातूच्या वस्तू, नाणी, शस्त्रे, त्याचबरोबर काही असतात, त्यामध्ये गुहा असतील. तुम्हाला माहित आहे की सुरुवातीला मानव जो आहे, आदिमानव, याला घर वगैरे करण्याची कला अवगत नव्हती, त्यावेळेला नैसर्गिक गुहांमध्ये राहत होता. त्या ठिकाणी त्यानं वस्ती केली आणि त्या ठिकाणी त्या गुहांमध्ये काही चित्रसुद्धा त्यानं काढलेले आपल्याला आढळतात, आणि त्या चित्रांवरून आपल्याला तत्कालीन मानवाच्या बोध होताना दिसतो. त्याचबरोबर घरं, बौद्ध धर्माशी संबंधित जे स्तूप आपल्याला आढळतात, या स्तूपा तत्कालीन इतिहास कळण्यास मदत होती. लेणी, आपण वेरूळच्या लेण्या, अजिंठ्याच्या लेण्या जर बघितल्या तर आपल्या लक्षात येते की त्या लेण्यांमध्ये ऐतिहासिक काही क्षण जे आहेत ते चित्रित करण्याचा प्रयत्न त्या लेणी तयार करणाऱ्यांनी केलेला आपल्याला दिसतो. जसं बौद्ध धर्माशी संबंधित लेण्या असतील तर बुद्धाच्या जन्माच्या वेळेच्या काही प्रसंग जे आहेत ते त्या लेण्यांमध्ये अवतीर्ण करण्याचा त्या ठिकाणी इतिहासकारांनी आपल्याला केलेला दिसतो. त्यावरून आपल्याला तत्कालीन मानवी जीवन कसं होतं याचा अभ्यास. उदाहरण जर आपण घ्यायचं झालं तर समजा एखाद्या बौद्धकालीन लेणीमध्ये जर आपण गेलो बौद्ध धर्माशी संबंधित, तर त्यामध्ये त्या लग्नाचा जर प्रसंग त्या ठिकाणी लेणी तयार करणाऱ्यानं जर त्या ठिकाणी कोरून ठेवलेला असेल तर तत्कालीन स्त्रियांचं जीवन कसं होतं, कारण त्यांचे अलंकार, त्यांचा केसविन्यास, त्या ठिकाणी असणाऱ्या स्त्रिया, दासदासी यांच्यावरून आपल्याला तत्कालीन स्त्रियांची स्थिती कळायला मदत होत झाली. युद्धाचा प्रसंग जर त्या लेण्यांमध्ये कोरलेला असेल तर आपल्याला त्यावरून त्या काळातील शस्त्रास्त्र, युद्धासाठी वापरल्या जाणारी किंवा वाहतुकीची काय साधनं होती, घोडा होता, रथ होता, याचाही बोध होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतो.
म्हणून लेण्या ह्या सुद्धा इतिहासाची भौतिक साधनं आहे. त्याचबरोबर मंदिरं, तुम्हाला माहीत असेल भारतामध्ये जी मंदिरं आहेत, या मंदिरांची, भारताच्या मंदिराचा जर अभ्यास केला आपण तर त्याची काही वेगळी वैशिष्ट्ये दिसतात. भारतातील मंदिरं, मध्य भारतातील मंदिरं, उत्तर भारतातील मंदिरं, अतिउत्तर भारत जो आहे, ज्याला आपण गांधारचा आज भारतात नाही आहे, प्राचीन भारतामध्ये तो भारताचाच भाग होता. तर त्याची काही वेगळी वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यावरून सुद्धा आपल्याला इतिहासाचा बोध होताना दिसतो. जसं आपण पाहतो की गांधारच्या प्रदेशातील स्थापत्यावर इराणी शैलीचा प्रभाव पडलेला दिसतो. त्यातून आपल्याला गांधार शैली एक मिश्र शैली, प्रशिया आणि भारत यांच्या दोन शैलींच्या मिश्रणातून तयार झालेली एक तिसरी शैली त्या ठिकाणी निर्माण झालेली दिसते. आपण गांधार शैली असं म्हणतो, की जी मथुरा शैलीपेक्षा वेगळी आहे, मिश्र शैली आहे. भारतीय शैलीवर विदेशी शैलीचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. म्हणजे त्याच्यावर भारताचा आणि विदेशाचा कसा संपर्क होता याचा अभ्यास करू शकतो. चर्च, या चर्चवरून आपण अंदाज बांधू शकतो चर्च का तयार झाल्या, तर ख्रिश्चन धर्मीय लोक त्या ठिकाणी, म्हणजे त्या चर्चवरून आपण तत्कालीन लोकांना होता किंवा त्या धर्माची लोक या भागात असावी असा एक अंदाज बांधू शकतो. मशिदी आहेत, स्तंभ आहेत. जसं आज आपण अशोक स्तंभ, सारनाथ येथील अशोक स्तंभ जो आहे तो आपला भारताचं चिन्ह म्हणून घेतला. म्हणजे भारतात बौद्ध धर्माचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव होता. बौद्ध धर्माला राजकीय राजाश्रय होता. सम्राट अशोकानं बुद्ध धर्माला राजाश्रय दिला होता आणि फार मोठ्या प्रमाणावर लोक बौद्ध धर्म स्वीकारत होते किंवा बौद्ध धर्माचे आपल्याला दिसतात. हे जे भौतिक साधनं आहेत हे भौतिक तुलनेत विश्वसनीय आहेत, अपरिवर्तनीय असलेले आपल्याला दिसतात. कारण भौतिक साधनांमध्ये बदल करणं शक्य नाही. जर बदल केला तर तो लक्षात येतो. म्हणजे दागदागिने जर असतील, आजचे दागदागिने, जुने दागदागिने किंवा स्तूप, लेणी, मंदिरं, आपल्याला लक्षात येते की लिखित साधने यातून भौतिक साधने ही विश्वसनीय आहेत आणि अपरिवर्तनीय. भारतामध्ये या भौतिक साधनांवर फार मोठ्या प्रमाणावर अभ्यास झालेला आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं की अश्मयुगीन मानवी जीवन, सिंधू संस्कृतीकालीन संस्कृतीचा जो अभ्यास आहे तो आपण पूर्णपणे भौतिक भरोशावर केलेला असतो. म्हणजे या भौतिक साधनांवरून आपण त्यावेळेच्या 5000 वर्षाच्या अगोदरल्या मानवाच्या मनाचा ठाव घेण्याचा काम. साधनं किती महत्वाची असतात हे यावरून आपल्या लक्षात येईल. साधन म्हणजे केवळ साधनांचा अभ्यास म्हणजे इतिहास नाही. त्याखेरी इतिहास आकार घेत नाही. इतिहास जो आहे तो, म्हणून साधनांचं जे महत्त्व आहे ते फार महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसते. आता दुसरं जे इतिहासाच्या, प्राचीन इतिहासाच्या लेखनाचं साधन आहे ते म्हणजे लिखित साधने. आता लिखित साधनांमध्ये जर आपण बघितलं तर हडप्पा संस्कृतीमध्ये जे काही लेख सापडलेले आहेत परंतु ते आपण वाचू शकलेलो नाही. त्यानंतर साहित्य मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध आहे. साहित्य जे आहे, 4 वेद, उपनिषद, ब्राह्मणिके, उपवेद, हे जे सर्व वैदिक साहित्य आहे हे वैदिक साहित्य मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्या साधनांच्या आधारे तत्कालीन माणूस कसं जीवन जगत होता याचा अभ्यास आपल्याला करता येतो. असं चाइल्ड ऑफ इज वन टाइम. प्रत्येक तत्ववेत्ता हा त्या काळाचा, एवढंच नाही तर प्रत्येक गोष्टीवर तत्कालीन परिस्थितीचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. प्रत्येक गोष्टी कसा,
जर समजा कोणतीही कलाकृती घ्या, एखादी साहित्यकृती घ्या किंवा एखादा आजचा पिक्चर घ्या, आपण साहित्यकृतीचंच उदाहरण घेऊ. आजच्या काळातील एखादा साहित्यिक जर साहित्य येत असेल तर तो त्या साहित्यामधला जो नायक आहे तो प्रियशीची जर कथा लिहित असेल तर तो त्या संपर्क करत आहे असं लिहितो. पण तेच कालिदासाच्या काळात चिठ्ठी पाठवण्यात एक पद्धत होती म्हणा किंवा त्यावेळेस साधन म्हणून त्यावेळेला तशा पद्धतीचे उल्लेख तत्कालीन साहित्यात आलेला दिसतो. मेघ हा दूत म्हणून जात आहे अशी कल्पना कालिदासाने त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते. म्हणजे म्हणायचं असं की त्यावेळेला मोबाईल किंवा तत्कालीन लेखकानं त्या नायक नायिकांचा संवाद हा तत्कालीन साधनांच्या स्वरूपात रंगवलेला आहे. आणि आजच्या नायक नायिकांचा जो काही